मला बोलल्या की तुम्ही नक्की त्याच्या आई आहात की कोण आहात म्हणून. आज तुमचा मुलगा मृत्यूच्या याच्यामध्ये म्हणजे 8 दिवसाचं त्याला आम्ही पिरियड दिला आहे. तो जस्ट आत्ता शुद्धीवर आला आणि तुम्ही लगेचच त्याला 5-6 तास होत नाही आणि तुम्ही त्याच्या एक्झामविषयी बोलताय म्हणून. अजून एक असं होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आम्हाला की त्याला पुस्तकाला अजिबात कुठेच हात लावून द्यायचा नाही, म्हणजे पुस्तकं तुम्ही लॉक करून ठेवा. नमस्कार. आज आपल्या गंधा स्टुडिओमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सौ नीता विनोद पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सहर्ष स्वागत मॅडम. नमस्कार. नमस्कार, मी सौ नीता विनोद पाटील, ठाणे शहर सचिव, भारतीय जनता पार्टी, अध्यक्ष सरा फाउंडेशन. मॅडम नमस्कार. आपण आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशा पद्धतीने केली, काय सांगाल त्या संदर्भामध्ये? माझा जन्म तसा सर्वसामान्य कुटुंबातच झाला. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतानाच मला सामाजिक म्हणजे कामाची आवड होती आणि हे सगळं कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता मी कुठेतरी एक समाजाशी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून मी सामाजिक काम करत राहिले आणि सामाजिक काम करता करता हळूहळू मग मी राजकीय क्षेत्राकडे वळले. कारण ही सर्व सामाजिक कामं करत असताना राजकीय पाठबळ असलं तर आपल्याला कामं करायला अजून सोपं जातं. म्हणून मी अशा प्रकारे माझा मग राजकीय प्रवास सुरू झाला. आपलं बालपण कुठे गेलेलं आहे, काय सांगाल त्या संदर्भामध्ये? माझा जन्म हा खारेगाव येथे झाला. 8वीला असताना साधारणतः माझे वडील मफतलाल कंपनीत होते आणि कंपनी बंद पडली. मग तिथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आणि तिथून मग नंतर शाळा शिकत असताना महानगरपालिकेच्या शाळेतच मी शिकत होते. पण मग वडिलांकडे पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. मग शाळा शिकत असतानाच त्यांना हातभार लावावा वडिलांना म्हणून मग तेवढ्या लहान वयातच मी मुलांचे म्हणजे ट्यूशन घेणं वगैरे सुरू केलं आणि मग माझा अभ्यास त्याच्यानंतर घरातली कामं, कारण आई शेतावर जायची, वडिलांनी हारांचा बिझनेस सुरू केलेला, ते हार विकत होते. मग घरातली सर्व कामं असायची. मग शाळा शिकणं, घरातली सगळं कामं आवरून त्याच्यानंतर मग मुलांचे ट्यूशन वगैरे घेऊन मग असं करून माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी वडिलांना आर्थिक हातभार लावत होते. अशा प्रकारे मग माझं बालपण सुरू होतं. आपण या क्षेत्रामध्ये आहात, यातला आपल्या जीवनातला टर्निंग पॉईंट कोणता होता आणि आपल्या बालपणाची अशी कोणती गोष्ट आपल्या आठवणीमध्ये आहेत, ती काही त्याचे क्षण आपण सांगू शकता का? बालपणाची आठवण तसं बघायला गेलं तर माझं शिक्षण महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर मग मी मनीषा विद्यालयाला माझी 10वी केली. ज्ञानसाधना कॉलेजला मी 12वी केली आणि 12वी झाल्यानंतर लगेचच माझं लवकरच लग्न झालं. मग त्याच्यानंतर सगळ्यात जबाबदाऱ्या, पुन्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्याही पुढे सुरू झाल्या आणि असं मुलांचं संगोपन देखील सुरू होतं. कारण माझी फर्स्ट प्रायोरिटी मी मुलांसाठी दिलेली होती. कारण त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि हे सगळं मी करत असतानाच एक समाजाविषयी देखील मला काहीतरी करण्याची ओढ होती, आवड होती आणि मग मी ती कामं देखील करत होते आणि मुलांचे संगोपन आणि ते देखील सर्व माझं चालू होतं. महत्त्वाचा टर्निंग पॉईंट बोलणार तर हे सगळं मी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना, मुलांवर संस्कार किंवा त्यांचे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझी दोन्ही मुलं तशी अभ्यासात खूप हुशार होती. त्याच्यानंतर माझा लहान मुलगा 10वीला असताना अचानक म्हणजे 10वीच्या परीक्षेला एक 10-15 दिवस असतानाच त्याच्या अचानक पोटात दुखू लागलेलं आणि आम्हाला वाटलं की कदाचित अभ्यास करतोय, ॲसिडिटीचं प्रमाण वाढलं असेल. कारण अभ्यासात तो खूप हुशार होता. शाळेमध्ये त्याला बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड देखील त्यावेळेस मिळालेला आणि शाळेचा पण सगळ्यांचा लाडका विद्यार्थी होता. अभ्यासाची आवड, आम्हाला असं वाटलं ॲसिडिटीमुळे कदाचित त्याच्या पोटात दुखत असेल. म्हणून आम्ही नॉर्मल डॉक्टरकडे घेऊन गेलो तर ते बोलले ठीक आहे. त्यांनी एक औषध दिलं तर त्याला त्याच्याने काही बरं वाटतंय ना. मग सकाळी सकाळी त्याला उलटी सुरू झाली, पण परीक्षेला खूप कमी दिवस होते. मग आम्ही निर्णय घेतला की नाही, याला आपण एक चांगल्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाऊ.
तर तिथे आम्ही त्याला नेलं. तिथून पण डॉक्टर बोलले एक नॉर्मल पोटात सोनोग्राफी केली, काही थोडंफार दुखतंय, त्यांनी औषध दिलं आणि बोलले की 2 दिवस याला राहू द्या ऑब्झर्वेशनमध्ये आणि मग तुम्ही घरी घेऊन जा म्हणून. थोडंसं त्याला आपण सलाईन वगैरे लावू, त्याला ताकद येईल त्याच्याने. आणि असं सगळं करत असताना डिस्चार्जच्याच दिवशी त्याला इतक्या जास्त प्रमाणात त्याच्या पोटात दुखू लागलं ना, मग आम्ही त्याचं स्कॅनिंग वगैरे केलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की याच्या पोटामध्ये थोडंसं इन्फेक्शन झालं आहे आणि आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन, तो दिवस मला अजूनही आठवतो, तो शनिवारचा दिवस होता. तर आम्ही डॉक्टर बोलले आपण सोमवारी, कारण रविवारी डॉक्टर अवेलेबल नसतात, आपण याचं सोमवारी ऑपरेशन करूया. पण सोमवारी ऑपरेशन करायचं, पण ह्याच्या पोटात खूप जास्त प्रमाणात दुखत होतं. मग आम्ही त्याला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन ज्युपिटरला आम्ही त्याला घेऊन गेलो. तर तिथे कॅज्युअल्टीमध्ये गेल्यानंतरच डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की आपल्याला याचं एमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल, कारण जे इन्फेक्शन आहे ते पूर्ण शरीरात त्याचं पसरत चाललेलं आहे. मग तेवढ्याच रात्री त्यांनी ऑपरेशनचा डिसिजन घेतला आणि जवळजवळ 8 ते 10 तास ते ऑपरेशन चाललं त्यांचं. आणि डॉक्टरांनी सांगितलं आमचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत, आता तुम्ही 8 दिवसाचं त्यांनी पिरियड दिलेला, 8 दिवस तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा म्हणून. बाकी सगळं आता देवाच्या हातात आहे. पण आमच्या देवावर पूर्णपणे विश्वास होता. त्याच्यानंतर 2 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. मग व्हेंटिलेटरवरून जेव्हा त्याला शुद्ध आल्यानंतर त्याला तो अभ्यासामध्ये, म्हणजे त्याने अभ्यासालाच सर्वस्व इतकं मानलेलं की शुद्धीवर आल्यानंतर पहिला प्रश्न त्याला बोलता देखील येत नव्हतं. मग हातवारे करून तो विचारायला लागला की माझ्या एक्झामचं काय, माझ्या परीक्षेचं काय. मग त्यावेळेस आम्ही त्याला कसं तरी समजावलं की बाबा एक्झाम पुढे गेली आहे वगैरे असं. पण त्याला ती कारणं जी आम्ही देत होतो ती काही पटत नव्हती. आणि त्याचं म्हणणं एकच, त्याला बोलता येत नव्हतं, पण तो सांगत होता की मला एक्झाम द्यायची आहे. मग आम्ही ज्या ऑपरेशन केलेलं, ज्या पिंकी थापर म्हणून मॅडम होत्या ज्युपिटरच्या, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांना सांगितलं की ह्याला एक्झाम द्यायची आहे म्हणून, तो एक्झाम देण्याविषयी बोलतोय. तर मग त्यावेळेस मॅडम बोलल्या आम्हाला, त्या इतक्या ओरडल्या, मला बोलल्या की तुम्ही नक्की त्याच्या आई आहात की कोण आहात म्हणून. आज तुमचा मुलगा मृत्यूच्या याच्यामध्ये म्हणजे आहे, 8 दिवसाचं त्याला आम्ही पिरियड दिला आहे, तो जस्ट आत्ता शुद्धीवर आला आणि तुम्ही लगेचच त्याला 5-6 तास होत नाही आणि तुम्ही त्याच्या एक्झामविषयी बोलताय म्हणून. पण खूप कठीण प्रसंग होता तो. मला देखील त्यावेळेस हे सगळं बोलताना वाईट वाटत होतं. पण मला माहिती होतं माझा मुलगा काय आहे आणि माझ्या मुलाची रिकव्हरी कशाने होईल. आम्हाला एक्झाम देणं त्याच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, तर माझ्यासाठी त्यावेळेस होतं की त्याची रिकव्हरी फास्ट होणं. आणि जर त्याला आम्ही ते एक्झाम दिली नसती तर कदाचित तो डिप्रेशनमध्ये गेला असता आणि त्या डिप्रेशनमुळे त्याची रिकव्हरी झाली नसती. हे मी एक आई म्हणून या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी म्हणजे मला ते रिअलाईज होत होत्या. मग माझे मिस्टर डॉक्टरांशी बोलले, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या की आम्हाला एक्झाम महत्त्वाची नाही आहे, आम्हाला त्याची रिकव्हरी, एवढ्या मोठं ऑपरेशनमधून रिकव्हरी फास्ट होणं महत्त्वाची आहे. एक्झाम काय पुढच्या वर्षी पण देता येईल, पण त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये तो डिप्रेशनमध्ये जाणार. मग डॉक्टरांना सगळ्या गोष्टी समजावल्यानंतर त्यांनी आमच्याकडून एक लेखी लिहून घेतलं की आम्ही एक्झामची परमिशन देतो, पण ह्या सगळ्या दरम्यान जर त्याच्या जीवाला धोका आहे, काही कमी जास्त काही झालं तर याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार. तर आम्ही पण देवावर विश्वास ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लिहून दिल्या त्यांना की असं काही झालं तर पूर्णपणे जबाबदारी आमची असेल. आणि मग अशा प्रकारे त्यांनी त्याला एक्झाम देण्यासाठी परमिशन दिली. पण नुसते एक्झाम देण्यासाठी परमिशन देऊन नव्हतं, तर ह्या सगळ्यामध्ये एक्झामला फक्त 6 ते 8 दिवस राहिलेले. मग याच्यामध्ये त्याला नवीन, कारण रायटर शोधणं, मग त्याच्यासाठी आम्हाला शाळेने हेल्प केली. नवीन रायटर आम्हाला 2 दिवसात त्यांनी मिळवून दिला. त्याच्या काही फॉर्मॅलिटीज असतात ज्या CBDला जाऊन पूर्ण कराव्या लागतात, त्याच्यासाठी शाळेने आम्हाला मदत केली. त्याच्यानंतर मग तो निर्णय असा होता की मग त्याच्यानंतर त्याला आम्ही डिस्चार्ज म्हणजे नॉर्मल वॉर्डमध्ये त्याला शिफ्ट केलं त्याच्यानंतर ICUमधून. पण जो त्याचा 15 दिवसाचा रिकव्हरी पिरियड होता
तो त्यांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग होती त्यावेळेस, जेव्हा ते एक्झामचा निर्णय जो आम्ही घेतला त्या विल पॉवरने त्याने ते 4 दिवसातच त्याने फटाफट रिकव्हरी केली. आणि जी आम्हाला त्याची एक्झाम म्हणजे ॲम्ब्युलन्समधून द्यायची होती, ती ॲम्ब्युलन्समधून न देता डॉक्टरांनी 4 दिवसात त्याचा डिस्चार्ज झाला. आणि मग त्याने म्हणजे गुरुवारी एक्झाम होती आणि बुधवारी आम्ही रात्री 9 वाजता त्याला डिस्चार्ज झाला आणि गुरुवारी सकाळी तो एक्झामसाठी गेला. त्याच्यानंतर एक्झामसाठी जाणं पण एवढं सोपं नव्हतं. त्याला आम्ही 4 जणं असे उचलून घेतलं. त्याच्यानंतर खुर्चीवर बसवून 4 जणांनी त्याला त्या एक्झाम हॉलमध्ये त्याला म्हणजे एक रूम त्यावेळेस अवेलेबल करून दिलेली आम्हाला. आणि मग तेव्हा त्याला त्या एक्झाम हॉलमध्ये पूर्ण ते रूममध्ये हायजेनिक करून ठेवायचे. मग तिथे नेऊन त्याला झोपवलं. तो रायटर येऊन मग ते एक्झाम देणं आणि हे सगळं म्हणजे तो एक आमच्या आयुष्यातला खूप मोठा असा निर्णय होता. निर्णय कठीण होता, पण आम्ही देवावर विश्वास ठेवला आणि तो निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्या विल पॉवरनेच ते एवढे मोठे एक्झाम तो देऊ शकला. आणि या सगळ्याचा रिझल्ट म्हणजे जेव्हा 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा त्याला 93.8 समथिंग मार्क्स मिळाले. आणि तेव्हाच्या प्रत्येक न्यूजपेपर असो, न्यूज चॅनलला असो, की जी त्यांनी ती हेडलाईन बनवलेली की एवढ्या कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांनी ती एक्झाम दिली. आणि याच्यामध्ये अजून एक असं होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आम्हाला की त्याला पुस्तकाला अजिबात कुठेच हात लावून द्यायचा नाही, म्हणजे पुस्तकं तुम्ही लॉक करून ठेवा. अशा सगळ्या परिस्थितीत त्याने ती एक्झाम दिली. पण परमेश्वराचे आशीर्वाद होते सगळ्यांचे, जे कुठेतरी आपण चांगली कर्म केलेली त्याचे कुठेतरी फळ होतं आणि सगळ्यांचे आशीर्वाद होते. त्याच्यामुळे हा निर्णय आम्ही घेऊ शकलो आणि तो आमच्या आयुष्यातला आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. आपण आता जो आपल्या मुलाबद्दल सांगितलं, हा त्याचा प्रवास जो होता तो प्रेरणादायक होता. हा जो अनुभव होता तो अधिभुक्त अनुभव होता, वेगळ्या पद्धतीचा. आणि आता सध्या आपला मुलगा कशा पद्धतीचा आणि काय काम करतोय, सध्या कुठल्या क्षेत्रामध्ये नाविन्य करतोय, काय सांगाल त्या संदर्भात? ह्या सगळ्या याच्यानंतर पार्थने मागे वळून कधी बघितलं नाही. तिथून जो त्याने त्याच्या संघर्षाची जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर त्याने JEE त्याने महाराष्ट्रातून तो पहिला आला. खूप मेहनत केली त्याने एवढ्या सगळ्या पिरियडमध्ये पण. पुन्हा त्याच्यानंतर इंडियामधून तो 6वा आला आणि मग त्याच्यानंतर IIT मुंबईमध्ये त्याने प्रवेश घेतला. तिथून मग तिथे जाऊन पण तो काही स्वस्त बसला नाही. तिथे जाऊन त्यांनी मत्स्य 5 म्हणून रोबो बनवला आणि त्या रोबोला त्यांनी जागतिक स्तरावर रिप्रेझेंट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारताला 3रा क्रमांक मिळवून दिला. ही सुद्धा ॲज अ आईवडील म्हणून आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. तिथून मग त्याने त्याचं BTech कंप्लीट केलं आणि मग पुढच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. तिथे तो रोबोटिक्स म्हणून रिसर्च करत आहे आणि तिथे जाऊन पण तो स्वस्त बसला नाही. तर तिथे जाऊन पण त्याने एक 80 पेजेसचं आर्टिकल लिहिलं AIवर आणि तिथे त्या आर्टिकलला जेव्हा रिप्रेझेंट केलं पूर्ण जागतिक स्तरावर, तिथे पण त्याने 2रा क्रमांक पटकावला. असं तो त्याच्या ह्याच्यामध्ये अतिशय संघर्ष करून जिद्दीने, महत्त्वाकांक्षेने त्याचा हा प्रवास चालू आहे आत्तापर्यंत. नीता पाटील ताई, आपण आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? राजकीय प्रवास माझा हा सामाजिक बांधिलकीतूनच सुरू झालेला आहे. कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाविषयी आपण काही देणे लागतो आणि मला आवडतं सामाजिक कामं करायला. मग ती कामं करत असताना जर आपल्याला राजकीय बळ असेल तर कामं करायला म्हणजे तर आपल्याला अजून त्याच्यातून प्रेरणा मिळते किंवा बळ मिळतं आणि मग अजून आपण कामं आपल्या हातून होतात. अशा प्रकारे मग माझा राजकीय प्रवास सुरू झाला. आपल्याला असं वाटत नाही की आपण आता कुठेतरी थांबावं, असा एखादा निर्णय आपला घेतला?
नाही नाही नाही, कधीच नाही. मला असं कधीच नाही वाटणार की आपण थांबावं, कारण माझा मेन उद्देश हा राजकारणात एखादं पद मिळवण्यासाठी मी या क्षेत्रात आलेली नाही आहे. तर मी ही सगळी सामाजिक कामं करत असताना त्याला एक बळ मिळावं म्हणून मी या क्षेत्रात आलेली आहे. तर मला जर आता यावेळेस एखादं पद मिळालं नाही म्हणून मी थांबणार, तर असं कधीच होणार नाही. माझं काम हे लोकांसाठी आहे, तर ते चालूच राहणार. गेले अनेक वर्ष तुम्ही समाजकार्यात आहात. राजकारणाची तुमची कोणती पार्श्वभूमी आहे का? नाही, माझी तशी राजकीय पार्श्वभूमी काही नाही आहे. कारण माझा जन्मच मुळात सर्वसामान्य कुटुंबात झाला. माझं लग्न सर्वसामान्य कुटुंबात झालं. त्याच्यामुळे मला राजकीय पार्श्वभूमी अशी काही नाही आहे. पण मला समाजसेवेची आवड होती. लोकांविषयी काहीतरी करण्याची तळमळ होती. आणि हे सगळं सामाजिक कामं करत असतानाच मी राजकारणाशी जोडले गेले. आणि मग त्याच्यानंतर आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे सक्रिय झाले. आणि मग तिथून वेगवेगळी माझी कामाची पद्धत किंवा एकंदरीत म्हणजे जे मी काही काम करत होती ती पद्धत बघून किंवा माझी कामं बघून मला वेगवेगळ्या पदांवर म्हणजे मी पदं भूषवत गेले. त्याच्यात मग आपल्या कळव्यातली पदं भूषवली. त्याच्यानंतर मग मी जिल्हा कार्यकारिणीवर गेली. महिला मोर्चा सरचिटणीस म्हणून ठाणे जिल्ह्याची मी 2 वेळा त्याच्यामध्ये काम केलं. आणि आता मी ठाणे जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये काम करत आहे. आणि मग जेव्हा माझी निवड झाली महिला मोर्चाच्या ठाणे जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी, मग महिलांविषयी आपल्या ठाणे कळवा मुंब्रा विधानसभेतून जे काही प्रश्न उपस्थित मी बऱ्याचदा केले. त्याच्यानंतर बरेचसे कामं मी इकडे केली. त्याच्यानंतर ज्या आपल्या वेगवेगळ्या योजना होत्या मोदीजींच्या महिला सक्षमीकरणासाठी त्या राबवल्या गेल्या, जेणेकरून महिलांना स्वतःबद्दल एक आत्मविश्वास आणि स्वावलंबन त्यांच्यामध्ये निर्माण झालं. त्याच्यानंतर मी विविध कार्यक्रम आयोजित केले. त्याच्यानंतर आपल्या कळव्यामध्ये मी प्रथमच सुषमा भूषण पुरस्कार म्हणून महिलांना गौरवण्यात आलं. ज्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रातल्या महिला आहेत, ज्या आत्तापर्यंत दुर्लक्षित होत्या, अशा महिलांना सुद्धा गौरवण्यात आलं. त्याच्यानंतर माझी सगळ्यात महत्त्वाची कामगिरी होती की जी मी कोरोनामध्ये केलेली. कोरोनामध्ये मी त्यावेळेस परिस्थिती अशी होती की बाहेर पडणं देखील मुश्किल होतं. आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो स्लम एरियामध्ये. कारण तिथल्या लोकांची परिस्थिती अशी असते की आजच कमवायचं आणि संध्याकाळी काही रोजीरोटीचा त्याच्यानंतर त्यांचा बंदोबस्त होणार. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की सगळं ठप्प होतं. मग अशा वेळेस त्या लोकांचं सगळ्यात मूलभूत गरज म्हणजे अन्न होतं, जेवायचं होतं. मग अशा वेळेस मी तिथे जेवण वाटपचा कार्यक्रम सुरू केला स्लम एरियामध्ये, महात्मा फुले नगर, साहेबानगरला, आणि त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 25मध्ये गोलाई नगरला. असे मी जवळजवळ 8 महिने तरी कार्यक्रम राबवला, जेणेकरून त्यांची जी मूलभूत गरज होती अन्न म्हणून ती म्हणजे मी पूर्ण करू शकले. याचा मला नेहमी कुठेतरी स्वतःसाठी एक त्या ज्या समाजासाठी काम करते तिथे कुठेतरी मला वाटतं की मी काहीतरी करू शकले, खारीचा वाटा उचलू शकले या सगळ्यामध्ये. आणि असे एक नाही अनेक कार्यक्रम मी महिलांसाठी त्याच्यानंतर राबवत गेले. त्याच्यानंतर आपले जनधनचे ज्या योजना होत्या की त्या कोरोनामध्ये महिलांना म्हणजे सर्वांनाच 500 रुपये यायचे, पण ज्यांची जनधनची खाती होती त्या खात्यावर 500 रुपये यायचे. आणि त्यावेळेस 500 रुपयेसुद्धा खूप मोठी रक्कम होती. जे स्वतःचे म्हणजे रोजगार जे हे करत होते, रोजचे पोट भरत होते त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस ज्यांची जनधनची खाती नव्हती त्यांचे प्रॉब्लेम व्हायचे. मग कोरोनाच्या काळात मी त्या जनधनचे खाती म्हणजे योजना राबवल्या, ती खाती मी सुरू करून दिली. त्याच्यानंतर कोरोनामध्येच मी रक्तदान शिबिर राबवलं की तेव्हा रक्ताचा तुटवडा होता. अशा वेळेस रक्तदान शिबिर राबवणं खरोखर खूप म्हणजे कठीण काम होतं, कारण लोक बाहेर पडत नव्हती. पण अशा वेळेस पण मी जवळपास 100 बॉटल्स रक्त जमा करून दिलं.
त्याच्यानंतर जे रेमडेसिवियर इंजेक्शन होतं ते उपलब्ध करून जेवढे माझ्याने म्हणजे पॉसिबल होतं ते मी करत होती. त्याच्यानंतर प्लाझ्मा लोकांना हवा होता तर ते उपलब्ध करून देत होती. त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे बेड उपलब्ध नव्हते कोरोनाच्या वेळेस लोकांना उपलब्ध होत नव्हते तेव्हा बेडची सोय माझ्या परीने जे होत होतं ते मी त्यावेळेस खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि मला या गोष्टीसाठी म्हणजे एक कुठेतरी वाटतं सामाजिक याच्यातून की मी खरोखर एक चांगलं काम काहीतरी केलं आणि लोक या कामासाठी मला अजूनपर्यंत लोकांनी लक्षात ठेवलं. ही सगळ्यात मोठी माझी पुंजी आहे आणि अशा एक नाही अनेक योजना मी अजूनपर्यंत देखील राबवत असते. त्याच्यामध्ये महिलांविषयी काही जागरूकता असेल, आरोग्य शिबिर असतील तर असे चालूच असतं माझं काम. आणि हे सगळं करत असताना मला एक नाही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. समाजभूषण पुरस्कार असो, कोरोनाच्या वेळेसचे पुरस्कार असो, त्याच्यानंतर मी मुलाविषयी जे काय काही केलं त्याच्यामध्ये मला जिजाऊ पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट होती. आणि अजूनही एक मला पुरस्कार मिळाला, समाजभूषण पुरस्कार, जो रायगडला मिळाला. आणि तो माझ्यासाठी महत्त्वाचा का होता कारण त्या दिवशी शिवरात्र होती, शिवजयंती होती आणि हा पुरस्कार मला शिवरायांच्या पावनभूमीमध्ये मिळाला म्हणून माझ्यासाठी तो पुरस्कार खूप महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर कळवाभूषण पुरस्कार असो, असं विविध पुरस्काराने मला गौरवण्यात आलं. काही तुम्हाला प्रेरणा देणारे व्यक्ती कोण? प्रेरणा देणारे व्यक्ती तर बरीचशी नावं आहेत पण त्यातल्या त्यात मी सांगेन की APJ अब्दुल कलाम असोत किंवा सिंधुताई सपकाळ असो. सिंधुताई सपकाळांना मी याच्यासाठी सांगेन की त्यांचा जो संघर्ष होता आणि त्यांनी जे म्हणजे तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जे स्वतःला घडवलं ते खरोखर हॅट्सअप आहे. म्हणून त्यांना मी माझी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून मानते. सगळ्या कामाच्या व्यापातून आपण स्वतःसाठी वेळ कशा पद्धतीने काढता? खूप कठीण आहे वेळ काढणं कारण हे सामाजिक काम करत असताना, राजकीय काम करत असताना स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे तारेवरची कसरत असते. पण तरीही एक वेळ काढते. त्याच्यामध्ये मी मला वाचनाचा छंद आहे ते मी वाचन करते. माझी नातवंडे आहेत त्यांच्यामध्ये मी खेळत बसते आणि असं एक थोडंसं कुठेतरी या सगळ्या राजकीय आणि सामाजिक याच्यातून मग तो थोडासा विरंगुळा किंवा एक फ्रेशनेस वाटतो पुस्तकं वाचल्यानंतर आणि नातवांमध्ये रमल्यानंतर. काही मला आता सांगा, चहा की कॉफी? चहा ऑलवेज. पुस्तक की सिनेमा? पुस्तक. प्रवास की कुटुंब? दोन्ही पण. भाजप की शिवसेना? भाजप ऑलवेज. जागतिक महिला दिनानिमित्त आपण संवाद साधलेला आहे, तर महिलांना आपण काय संदेश द्याल? आज जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ताकदीची जाणीव ठेवा. कारण एक सशक्त नारीच एक सशक्त कुटुंब बनवू शकते. कुटुंब सशक्त असलं तर समाज सशक्त होणार. समाज सशक्त झाला तर देश आपोआपच सशक्त होणार. म्हणून एक सशक्त नारी एक सशक्त देश. जागतिक महिला दिनानिमित्त मला इथे आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी गंधार इव्हेंट्सचे आभार मानते. धन्यवाद.